सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. सहकार इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे. सहकार हा विषय वाणिज्य शाखा म्हणजे कॉमर्स या शाखेचा आहे. यामधील प्रकरण क्रमांक 6 सेवा सहकारी संस्था या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत. पाठ्यपुस्तकामध्ये प्रकरण संपल्यानंतर जो स्वाध्याय दिलेला आहे म्हणजे जे प्रश्न दिलेले आहेत त्याची उत्तरं कशी लिहायची ते आपण पाहूया. आणि या स्वाध्यायामधीलच प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये येत असतात. प्रश्न क्रमांक 1 खालील दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व पुन्हा लिहा. सूचना पूर्ण लक्षात घ्यायची आहे. पर्याय दिलेले आहेत, अचूक उत्तर निवडायचं, विधान पूर्ण लिहायचं आणि त्यामध्ये उत्तर लिहायचं. टिंबटिंबच्या जागी उत्तराखाली 2 रेषा मारायच्या पेन्सिलने, एक ओळ सोडायची आणि मग पुढचं विधान लिहायचं. या क्रमाने सर्व उत्तरपत्रिका लेखन करायची आहे तुम्ही. क्रमांक 1 सेवा सहकारी संस्थेचे व्यवस्थापन टिंबटिंब पद्धतीने चालते. पर्याय अ लोकशाही, ब हुकुमशाही, क भांडवलशाही आणि अचूक उत्तर आहे लोकशाही. पहिलं उत्तर पूर्ण वाक्यात लिहायचं. 2 सेवा सहकारी संस्था टिंबटिंब पातळीवर कार्य करतात. पर्याय अ जिल्हा, ब गाव, क तालुका आणि अचूक उत्तर आहे ब गाव. 3 ज्या गावाची लोकसंख्या किमान टिंबटिंब आहे त्या गावात एक सेवा सहकारी संस्था असावी. पर्याय अ 500, ब 1000, क 2000 आणि अचूक उत्तर आहे ब 1000 संख्या असावी. 4 भारतात सेवा सहकारी संस्थेची वाटचाल टिंबटिंब साली सुरू झाली. अ 1958, ब 1960, क 1962 आणि अचूक उत्तर आहे 1958 उत्तर. 5 सेवा सहकारी संस्थेतील सभासदांची जबाबदारी टिंबटिंब असते. पर्याय अ मर्यादित, ब अमर्यादित, क सामुदायिक आणि उत्तराचा अचूक पर्याय आहे मर्यादित जबाबदारी असते. पूर्ण वाक्यात सर्व विधानं लिहायची. क्रमांक ब योग्य जोड्या जुळवा. अ गट आणि ब गट. अ गटामध्ये आहे अ सेवा सहकारी संस्था, ब शेती उत्पादकतेत वाढ आणि क मध्ये सेवा सहकारी संस्थेचे कार्यक्षेत्र. ब मध्ये 6 बाबी आहेत, अ मध्ये 3च बाबी म्हणजे 3 बाबी जोड्याला न लागणाऱ्या घटक किंवा गोष्टी दिलेल्या आहेत. 1 औद्योगिक सेवा पुरवणे, 2 जुनाट तंत्राचा वापर, 3 शेतीविषयक सेवा पुरवणे, 4 गाव पातळी, 5 जिल्हा पातळी आणि 6 आधुनिक यंत्राचा वापर. आता आपण जोड्या पाहूया. इथे उत्तरामध्ये अ सेवा सहकारी संस्था शेतीविषयक सेवा पुरवणे, ब शेती उत्पादकतेत वाढ आधुनिक तंत्राचा वापर आणि क सेवा सहकारी संस्थेचे कार्यक्षेत्र गाव पातळी. प्रश्न क आहे खालील विधानांसाठी एक शब्द किंवा शब्दसमूह लिहा. इथे उत्तरं दिलेली आहेत. क्रमांक 1 सभासदांना सेवा पुरविण्यासाठी स्थापन झालेली संस्था. उत्तर आहे सेवा सहकारी संस्था. 2 सेवा सहकारी संस्थांचा कारभार ज्या तत्वानुसार चालतो ते तत्व, त्याचं उत्तर आहे लोकशाही. 3 सेवा सहकारी संस्था सभासदांना या मुदतीचा कर्जपुरवठा करतात. उत्तर आहे अल्प व मध्य मुदतीचा कर्जपुरवठा करतात. 4 सेवा सहकारी संस्था सभासदांना या वस्तूंचा पुरवठा करतात. उत्तर आहे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करतात. प्रश्न क्रमांक ड खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा. इथे उत्तरं घेतलेली आहेत. 1 सेवा सहकारी संस्था दीर्घ मुदतीचा कर्जपुरवठा करतात. विधान चूक आहे. 2 सेवा सहकारी संस्थेचे कार्यक्षेत्र गाव पातळीवर असते. विधान बरोबर आहे. 3 जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे हे सेवा सहकारी संस्थेचे कार्य असते. विधान बरोबर आहे. 4 सेवा सहकारी संस्थेमुळे ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. विधान बरोबर आहे. फक्त पहिलं विधान चूक आहे, बाकीचे बरोबर. प्रश्न ई खालील विधाने पूर्ण करा. 1 सेवा सहकारी संस्था टिंबटिंब पातळीवर कार्य करतात. अचूक उत्तर आहे गाव पातळीवर कार्य करतात. 2 शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी टिंबटिंब तंत्राचा वापर केला जातो. त्याचं उत्तर आहे आधुनिक तंत्राचा वापर केला जातो. 3 सेवा सहकारी संस्थेमुळे बाजारातील टिंबटिंबला आळा बसतो.
उत्तर आहे गैरव्यवहाराला आळा बसतो. 4. सेवा सहकारी संस्थेतील सभासदांची जबाबदारी टिंबटिंब असते, मर्यादित जबाबदारी असते. 5. सेवा सहकारी संस्था सभासदांना जीवनावश्यक वस्तू टिंबटिंब दरात उपलब्ध करून देतात. उत्तर आहे सवलतीच्या दरात उपलब्ध करून देतात. प्रश्न फ. अचूक पर्याय निवडायचा आहे, पण पर्याय दिलेले आहेत तिथं. मर्यादित, 1951, सेवा सहकारी संस्थेचे कार्यक्षेत्र 1958, अमर्यादित. हेच शब्द या रिकाम्या चौकटीत लिहायचेत. क्रमांक 1. गाव पातळी. त्याचं उत्तर येणार आहे गाव पातळीच्या समोर सेवा सहकारी संस्थेचे कार्यक्षेत्र. दुसरे रिकामी चौकट आहे आणि पुढे दिले सेवा सहकारी संस्थांची वाटचाल. रिकाम्या चौकटीत येणार 1958. 3. सभासदांची जबाबदारी. रिकाम्या चौकटीत येणार मर्यादित. प्रश्न ग. एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. सेवा सहकारी संस्था म्हणजे काय? 2. सेवा सहकारी संस्थेचे भांडवल उभारण्याचे मार्ग कोणते? 3. सेवा सहकारी संस्थेची व्यवस्थापन पद्धती कोणती? 4. सेवा सहकारी संस्था शेतीविषयक कोणत्या सेवा पुरवते? 5. सेवा सहकारी संस्थेचे सभासदत्व कोणत्या व्यक्तींना दिले जाते? आता आपण एका वाक्यात उत्तर पाहूया. क्रमांक 1. सेवा सहकारी संस्था म्हणजे काय? उत्तर. गाव पातळीवर सहकाराच्या तत्वानुसार शेतीविषयक व जीवनावश्यक गरजा भागवण्याच्या उद्देशानुसार स्थापन करण्यात येणाऱ्या सहकारी संस्थेस सेवा सहकारी संस्था असे म्हणतात. 2. सेवा सहकारी संस्थेचे भांडवल उभारण्याचे मार्ग कोणते? उत्तर. भागांची विक्री, ठेवी, सभासद प्रवेश फी, राखीव निधी, देणग्या व शासकीय अनुदाने या मार्गांनी सेवा सहकारी संस्थेची भांडवल उभारणी करण्यात येते. एका वाक्यात लिहायचं आहे उत्तर. प्रश्न 3. सेवा सहकारी संस्थेची व्यवस्थापन पद्धती कोणती? उत्तर. सभासदांद्वारा निवडण्यात आलेले संचालक मंडळ सेवा सहकारी संस्थेचे व्यवस्थापन पाहते. 4. सेवा सहकारी संस्था शेतीविषयक कोणत्या सेवा पुरवते? उत्तर. सेवा सहकारी संस्था शेतीसाठी लागणारी आदाने व भाडेतत्वावर यांत्रिक अवजारे पुरवते. 5. सेवा सहकारी संस्थेचे सभासदत्व कोणत्या व्यक्तीस दिले जाते? उत्तर. सेवा सहकारी संस्थेच्या क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या शेतकरी, कारागीर व लहान व्यावसायिकांना संस्थेचे सभासदत्व दिले जाते. पुढचा प्रश्न आहे ह. खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. वाक्यामध्ये एक शब्द अंडरलाईन केला आहे म्हणजे अधोरेखित केला आहे, तो चुकीचा आहे. दुरुस्त करून बरोबर शब्द लिहायचा, तिथे पूर्ण वाक्य लिहायचं. 1. सेवा सहकारी संस्था दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करतात. दीर्घ शब्द चुकीचा आहे, तिथे लिहायचं अल्प व मध्यम मुदतीचा कर्ज पुरवठा करतात. 2. सेवा सहकारी संस्था जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा जास्त किमतीला करतात. जास्त शब्द चुकीचा आहे, तिथे लिहायचं सवलतीच्या किमतीला करतात. 3. सेवा सहकारी संस्थेची स्थापना राज्य पातळीवर केली जाते. राज्य शब्द चुकीचा आहे, तिथे लिहायचं गाव पातळीवर केली जाते. प्रश्न क्रमांक 2. खालील संज्ञा स्पष्ट करा. 1. सेवा सहकारी संस्था. 2. भाग भांडवल. 3. अल्पमुदतीचे कर्ज. संज्ञा स्पष्ट करूया. क्रमांक 1. सेवा सहकारी संस्था. उत्तर. समाज कल्याण मंत्रालयाने असे प्रतिपादन केले आहे की समान आर्थिक गरजांची पूर्तता करण्यासाठी आणि कृषी उत्पादन वाढवण्यासाठी परस्पर सहाय्य व सहकार्यासाठी लोकांनी निर्माण केलेली संघटना म्हणजे सेवा सहकारी संघ होय. मोठे आकारमान असलेल्या बहुउद्देशीय सहकारी संस्था अयशस्वी ठरल्यानंतर गाव पातळीवर सेवा सहकारी संस्था स्थापन करण्यात आल्या. देशाच्या ग्रामीण विकासात सेवा सहकारी संस्था महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. संज्ञा स्पष्ट करा. क्रमांक 2. भाग भांडवल. उत्तर. संस्थेच्या एकूण भाग भांडवलातील सभासदाचा हिस्सा म्हणजे भाग होय. भाग हे संस्थेच्या भांडवल उभारणीचे अंतर्गत साधन आहे. संस्थेच्या नियमानुसार ज्या व्यक्तीस सभासद म्हणून स्वीकृत केले जाते त्यास भाग भांडवलाची विक्री करण्यात येते. भागधारकाला त्याच्या भागाच्या मालकीचा पुरावा म्हणून भाग प्रमाणपत्र देण्यात येते. भागधारक सभासदाला त्याच्या भागांवर लाभांश दिला जातो. भागधारक हे संस्थेचे मालक असतात. संज्ञा स्पष्ट करा. क्रमांक 3. अल्पमुदतीचे कर्ज. उत्तर. अल्पमुदतीचे कर्ज म्हणजे शेतीच्या कामासाठी तगाई किंवा 3 ते 15 महिने मुदतीचे कर्ज. शेतकऱ्यांना अल्पमुदतीचे कर्ज देण्यासाठी राज्य शासन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका प्राथमिक पतसंस्थांना निधी उपलब्ध करून देतात. हे कर्ज सवलतीच्या व्याजदराने दिले जात असल्याने ठराविक मुदतीत त्याची परतफेड होणे अपेक्षित असते.
प्रश्न क्रमांक 3, स्वमत लिहा किंवा उपयोजनावर आधारित प्रश्न. 1. सेवा सहकारी संस्थेमुळे रोजगारात वाढ झाली आहे याबाबत आपले मत व्यक्त करा. 2. सेवा सहकारी संस्थेमुळे शेती क्षेत्रात आधुनिक तंत्राचा वापर वाढला आहे याबाबत आपले मत व्यक्त करा. स्वमत लिहायचं आहे. क्रमांक 1. सेवा सहकारी संस्थेमुळे रोजगारात वाढ झाली आहे याबाबत आपले मत व्यक्त करा. उत्तर: सेवा सहकारी संस्थांमुळे ग्रामीण भागातील रोजगारात वाढ झाली आहे. या मताशी मी सहमत आहे. त्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. 1. सेवा सहकारी संस्थांच्या प्रोत्साहनाने शेतकरी त्यांच्याकडील पडीक जमिनीत सुधारणा करून ती लागवडीखाली आणतात. ही कामे करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळाची गरज असते. त्यातून भूमिहीन शेतमजुरांना रोजगार उपलब्ध होतो. 2. ट्रॅक्टरसारखी यांत्रिक अवजारे वापरण्यासाठी तांत्रिक कौशल्याची गरज असते. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ट्रॅक्टर चालवणे, त्याची दुरुस्ती व देखभाल करणे यांचे प्रशिक्षण मिळते. अशा प्रशिक्षित तरुणांना रोजगार उपलब्ध होतो. 3. जीवनावश्यक वस्तूंची विक्री करण्यासाठी व तत्सम व्यवहार करण्यासाठी कर्मचाऱ्यांची गरज असते. त्यातून पूर्ण वेळ किंवा अर्धवेळ रोजगाराची संधी निर्माण होते. 4. शेतीशी संलग्न व्यवसाय करण्याचे प्रोत्साहन व प्रशिक्षण दिल्याने अनेक तरुणांना दुग्ध व्यवसाय, मेंढीपालन, शेळीपालन, कुक्कुटपालन असे हमखास उत्पन्न देणारे रोजगार गावातल्या गावातच उपलब्ध झाले आहेत. 5. तुतीच्या झाडांवर रेशीम किड्यांचे संगोपन व त्यातून रेशीम धाग्यांचे संकलन शेतकरी कुटुंबातील स्त्रिया घर बसल्या करू शकतात. स्वमत लिहायचे. क्रमांक 2. सेवा सहकारी संस्थेमुळे शेती क्षेत्रात आधुनिक तंत्राचा वापर वाढला आहे याबाबत आपले मत व्यक्त करा. उत्तर: सेवा सहकारी संस्थेमुळे शेती क्षेत्रात आधुनिक तंत्राचा वापर वाढला आहे. या विधानाशी मी सहमत आहे. त्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. 1. सेवा सहकारी संस्था स्थापन होण्याआधी म्हणजे सन 1958 पर्यंत शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करत असत. 2. सेवा सहकारी संस्थांनी आधुनिक शेती तंत्राविषयी ग्रामीण भागात प्रबोधन करून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्राचा वापर करण्यास प्रवृत्त केले आहे. 3. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्राचा स्वीकार करावा यासाठी शेतीची आदाने म्हणजे सुधारित बी बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके, सुधारित अवजारे सेवा सहकारी संस्थांच्या दुकानात उपलब्ध आहेत. 4. शेतीच्या आदानांची खरेदी करता यावी यासाठी सेवा सहकारी संस्था शेतकऱ्यांना अल्पकालीन व मध्यमकालीन मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देते. 5. ट्रॅक्टर व पॉवर टिलरसारखी यांत्रिक अवजारे सेवा सहकारी संस्था शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देते. याशिवाय शेतकऱ्यांच्या मालकीच्या अवजारांची देखभाल व दुरुस्तीची सुविधाही उपलब्ध करून देते. प्रश्न क्रमांक 4. फरक स्पष्ट करा. 1. पतपुरवठा सहकारी संस्था व सेवा सहकारी संस्था यातला फरक लिहायचा आहे. फरकाचा मुद्दा आणि 2 भाग करून लिहायचे. पतपुरवठा सहकारी संस्था आणि सेवा सहकारी संस्था. पहिला मुद्दा लिहायचा. अर्थ: आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींकडून तारण स्वीकारून त्यांना कर्ज पुरवठा करणारी सहकारी संस्था. शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी शेतीविषयक सेवा व जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देणारी सहकारी संस्था. दुसरा फरकाचा मुद्दा आहे स्थापना. इसवी सन 1904च्या सहकारी पतपुरवठा संस्था कायदा करण्यात आल्यानंतर पतपुरवठा सहकारी संस्था अस्तित्वात आल्या. इसवी सन 1958मध्ये बहुउद्देशीय सहकारी संस्थांच्या जागी सेवा सहकारी संस्था ग्रामीण भागात स्थापन करण्यात आल्या. फरकाचा मुद्दा आहे तिसरा सभासदत्व. संस्थेच्या कार्यक्षेत्रातील सर्व व्यक्तींना दिले जाणारे सदस्यत्व ऐच्छिक आहे. संस्थेच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी, लहान कारागीर व लहान व्यावसायिकांना दिले जाणारे सदस्यत्व ऐच्छिक आहे. फरकाचा चौथा मुद्दा आहे उद्देश. सभासदांना वाजवी दराने कर्ज पुरवठा करणे. सभासदांना शेतीविषयक व अन्य सेवा पुरवणे. फरकाचा पाचवा मुद्दा कार्यक्षेत्र. गाव पातळीवर किंवा 4 ते 5 किमी परिसरात येणाऱ्या गावांपुरते मर्यादित. 1000पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावात किंवा 1000पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या 2-3 गावांपुरते मर्यादित. प्रश्न 5. टिपा लिहा. 1. सेवा सहकारी संस्था आणि 2. सेवा सहकारी संस्थेची वैशिष्ट्ये. आता आपण याची उत्तरं जी आहेत ती प्रश्न क्रमांक 2 जो टिपा लिहा घेतला त्यामध्ये पहिला जो प्रश्न होता सेवा सहकारी संस्था ते उत्तर आणि हे उत्तर सारखंच येणार आहे म्हणून मी डबल घेतलेलं
नाही आहे. आणि दुसरा प्रश्न आहे सेवा सहकारी संस्थेची वैशिष्ट्ये. तर आपण 8वा प्रश्न आता घेणार आहोत. त्यामध्ये जो दुसरा प्रश्न आहे तो हाच आहे, म्हणजे उत्तर सारखं आहे. दुसऱ्या आणि 8व्या प्रश्नामध्ये टिपा लिहाची उत्तरं मिळतील. प्रश्न क्रमांक 6 कारणे द्या. 1. सेवा सहकारी संस्थांमुळे शेतीची उत्पादकता वाढते. आपण याचं कारण स्पष्ट करूया. उत्तर 1. सेवा सहकारी संस्था शेतीच्या आधुनिक यंत्राचा वापर करतात. 2. त्या शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी सुधारित बी बियाणे, खते, कीटकनाशके, अवजारे उपलब्ध करून देतात. 3. त्या शेतकऱ्यांना यांत्रिक अवजारे भाडेतत्वावर उपलब्ध करून देतात. त्या यांत्रिक अवजारांची दुरुस्ती व देखरेख करतात. 4. शेतमालाच्या साठवणीसाठी गोदामे उपलब्ध करून देतात. तसेच शेतमालाच्या विपणनास सहाय्य करतात. 5. आधुनिक कृषीतंत्र व आदाने म्हणजे साधने किंवा अवजारे यासंबंधी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. अशा प्रकारे सेवा सहकारी संस्थांमुळे शेतीची उत्पादकता वाढते. प्रश्न क्रमांक 7 खालील प्रश्नांची उत्तरे थोडक्यात लिहा. 1. सेवा सहकारी संस्थेचा अर्थ व व्याख्या लिहा. 2. सेवा सहकारी संस्थेची कार्य लिहा. आता या दोन्ही प्रश्नांची उत्तर जे आहे 8वा आणि 7वा प्रश्न सारखाच आहे, त्यामुळे मी 8व्या प्रश्नात उत्तर याचं घेतलेलं आहे. प्रश्न क्रमांक 8 दीर्घोत्तरी प्रश्न आहे. 1. सेवा सहकारी संस्थेची व्याख्या सांगून सेवा सहकारी संस्थेची कार्य स्पष्ट करा. आणि दुसरा सेवा सहकारी संस्थेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. आपण सविस्तर उत्तर स्पष्ट करूया. क्रमांक 1. सेवा सहकारी संस्थांची व्याख्या सांगून तिची कार्य स्पष्ट करा. उत्तर. मोठे आकारमान असलेल्या बहुउद्देशीय सहकारी संस्था अयशस्वी ठरल्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतीविषयक आणि जीवनावश्यक गरजा पूर्ण करण्याच्या हेतूने गाव पातळीवर छोट्या आकारमानाच्या सेवा सहकारी संस्था स्थापन करण्यात आल्या. देशाच्या ग्रामीण विकासात सेवा सहकारी संस्था महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. व्याख्या. 1. बी मुखर्जी. आपल्या समान गरजा भागवण्यासाठी आणि कृषी उत्पादनात वाढवण्यासाठी ग्रामस्थांनी परस्पर सहाय्य आणि परस्पर सहकार्यातून स्थापन करण्यात आलेल्या सहकारी संस्थेस सेवा सहकारी संस्था असे म्हणतात. 2. समाज कल्याण मंत्रालय. समान आर्थिक गरजेच्या पूर्ततेसाठी आणि कृषी उत्पादन वाढवण्यासाठी लोकांनी परस्पर सहाय्य आणि सहकार्याच्या उद्देशाने निर्माण केलेली संघटना म्हणजे सेवा सहकारी संस्था होय. ब. सेवा सहकारी संस्थेची कार्य. सेवा सहकारी संस्थेची कार्य पुढील प्रमाणे आहेत. 1. कर्ज पुरवठा. शेतकरी व लहान व्यावसायिकांना व्यावसायिक विकासासाठी अल्प आणि मध्यम मुदतींचा कर्ज पुरवठा करणे. 2. शेतीची आदाने म्हणजे साधने किंवा अवजारे उपलब्ध करून देणे. शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी आवश्यक असणारे आदाने म्हणजे सुधारित बी बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके, सुधारित अवजारे सवलतीच्या दराने उपलब्ध करून देणे. याशिवाय संस्था भाडेतत्वावर यांत्रिक अवजारे उपलब्ध करून देते. यांत्रिक अवजारांची दुरुस्ती व देखभाल करते. 3. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा. लहान गावात सरकार पुरस्कृत स्वस्त धान्याची दुकाने चालवण्याची जबाबदारी संस्था पार पाडते. तसेच सभासदांना सवलतीच्या दराने जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देते. 4. ग्रामीण विकासास चालना. शेती व जोडधंद्यांच्या विकासाद्वारा संस्था ग्रामीण विकासास चालना देते. त्यातून रोजगारांची निर्मिती होते. 5. कर्ज वसुली. संस्था सभासदांना दिलेल्या कर्जाचा वापर उत्पादक कामासाठी व्हावा यासाठी प्रयत्नशील असते. कर्जाची मुदत संपल्यानंतर ती कर्ज वसुलीचे काम हाती घेते. 6. बचतीस प्रोत्साहन. शेतकरी व अन्य लोकांना त्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी कर्ज दिले जाते. वाढीव उत्पन्नाची बचत करणे व संस्थेकडे ठेवी जमा करण्यास प्रोत्साहन देते. 7. शेती विकासाच्या शासकीय कार्यक्रमांची कार्यवाही. शेती विकासाच्या विविध शासकीय कार्यक्रमांची उदाहरणार्थ पडीक जमीन सुधारणा, कंपोस्ट खतांची निर्मिती कार्यवाही संस्थेद्वारा करण्यात येते. 8. प्राथमिक खरेदी विक्री संघाचे प्रतिनिधित्व. गावातील किंवा तालुक्यातील प्राथमिक खरेदी विक्री संघाचा प्रतिनिधी म्हणून संस्था शेतमालाची साठवणूक, शेतमालाचे एकत्रीकरण व प्रतवारी इत्यादी कार्य करते. 9. शेती संलग्न उद्योगांना प्रोत्साहन. शेळीपालन, मेंढीपालन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन इत्यादी शेतीशी संलग्न व्यवसाय सुरू करण्यासाठी ती शेतकऱ्यांना प्रोत्साहन देते आणि त्यासाठी कर्ज पुरवठा करते. 10. बाजारातील गैरव्यवहारांना आळा. बाजारातील दलाल व मध्यस्थांची साखळी मोडून त्यांच्याकडून होणाऱ्या गैरव्यवहारांना संस्था आळा घालते. त्यामुळे शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबते.
दुसरा प्रश्न सविस्तर उत्तर लिहायचं. सेवा सहकारी संस्थेची वैशिष्ट्ये. उत्तर. सेवा सहकारी संस्थेची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. 1. सभासदत्व. सेवा सहकारी संस्थेचे सभासदत्व खुले व ऐच्छिक असते. संस्थेच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी, कारागीर आणि लहान व्यावसायिकांना सभासदत्व दिले जाते. 2. सभासदांची जबाबदारी. सभासदांची जबाबदारी मर्यादित असते. 3. भांडवल उभारणी. भाग विक्री, प्रवेश शुल्क, देणग्या, राज्य सरकार, व्यापारी बँका आणि ग्रामीण विकासासाठी कार्य करणाऱ्या वित्तीय संस्था यांच्याकडून प्राप्त होणारा निधी किंवा अनुदान ही भांडवल उभारणीची प्रमुख साधने आहेत. 4. भागांची दर्शनी किंमत. सेवा सहकारी संस्थेच्या भागांची दर्शनी किंमत 10 रुपये असते. 5. लोकशाही व्यवस्थापन. संस्थेचे सभासद संचालक मंडळाची निवड करतात आणि संस्थेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवतात. संस्थेचे सर्व निर्णय सर्वसाधारण सभेत बहुमताने घेतले जातात. 6. संस्थेची स्थापना. 1960 सालच्या महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील तरतुदीनुसार प्रत्येक गावात संस्थेची स्थापना केली जाते. 1000 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या 2-3 गावांसाठी सामायिक सेवा सहकारी संस्था स्थापन केली जाते. 7. शेतीविषयक सेवा. संस्था सभासदांना शेतीची आदाने उपलब्ध करून देते. माल साठवणीसाठी गोदामे उपलब्ध करून देणे, शेतमालाच्या विपणनाची सोय करणे, तांत्रिक मार्गदर्शन इत्यादी सेवा उपलब्ध करून देते. 8. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर. शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी संस्था आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करते. शेतीसाठी लागणारी यांत्रिक अवजारे शेतकऱ्यांना भाडेतत्वावर उपलब्ध करून देते. 9. शेतीविषयक मार्गदर्शन. शेतकऱ्यांना कृषी उत्पादनाचे आधुनिक तंत्र, शेतीचे जोडधंदे किंवा उद्योग, खते व कीटकनाशकांचा वापर, अवजारांची माहिती व दुरुस्ती इत्यादींबाबत मार्गदर्शन संस्था करते. 10. जीवनावश्यक वस्तूंचे वितरण. आधुनिक काळात संस्था गावातील विविध वस्तू भांडार म्हणून कार्य करते. सभासदांना जीवनावश्यक वस्तू सवलतीच्या दराने उपलब्ध करून देते. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.